नमस्कार मंडळी. साहित्य आणि संस्कृतीच्या अमृतधारेत न्याहाळलेल्या या साहित्यिक सोहळ्यात म्हणजेच माझी शाळा माझा फळा समूह व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथे राज्यस्तरीय अक्षर संमेलन 2025 या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ही केवळ एक साहित्यिक मेजवानी नाही, तर ती आहे शब्दांना नवे अर्थ देणारी, विचारांना नवा आवाज देणारी आणि संस्कृतीला नव्याने जगवणारी चळवळ. या अक्षर संमेलनामध्ये फलकलेखन व लाईव्ह स्केच प्रात्यक्षिक, गालिचा व अक्षर रांगोळी, तसेच व्यक्तिचित्र रांगोळी, पोर्ट्रेट, फेस पेंटिंग, छत्रीवरील पेंटिंग व सुलेखन अशा विविध प्रकारच्या कलेंचं सादरीकरण आपल्या महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले कलाकार आपली कला सादर करीत असतात. अक्षर हे केवळ शब्दांचं नव्हे, तर संस्कृतीचं, विचारांचं आणि प्रेरणेचं माध्यम आहे. आणि हेच अक्षर जेव्हा संमेलनात सामावते तेव्हा साकारते एक आगळीवेगळी साहित्य यात्रा. आणि अशाच या संमेलनात आपल्याला लाभणार आहे राज्यभरातील सुप्रसिद्ध मार्गदर्शन आणि त्यांचे लाईव्ह डेमोज. चला तर मग बघूया चौथे राज्यस्तरीय अक्षर संमेलन 2025 मधील आपल्या मनाला भावेल असे आर्टवर्क. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहे अक्षर संमेलन बारामती राज्यस्तरीय चौथे संमेलन. हे आमचे स्वप्नील सर आहेत. तर आपण आज सकाळी पहाटे आलो आहे. तर इथे भरपूर ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण बघू शकता इथे फलक लेखनचं काम चालू आहे. खूप सुंदर आणि सुरेख असं फलक लेखन इथे आपल्याला दिसतंय. हे जे तुम्ही बघताय हे आहे सर्व काय डेमो आहे, ते फलक लेखनचे डेमो आहेत. खूप छान आणि सुंदर काम केलेलं आहे. खूप रेखीव असं काम आपल्याला बघायला मिळतं इथे. हे आर्ट आहे जे बॉलपेन आहे ना त्याने वर्क केलेलं आहे ते वालं. तर मी राम जयप्रकाश गहलोत, मूळ शेगाववर 28 किलोमीटर एक छोटंसं गाव आहे वानखेड, तिथला एक रहिवासी आहे. आणि हे जे आर्टवर्क बघताय याला स्क्रिबल आर्ट म्हणतात. आपण हे स्क्रिबल आर्ट करताना मी जे माध्यम वापरतो ते फक्त एक बॉलपेन वापरतो. बॉलपेन हा एक असा माध्यम आहे की आपण जर इथं एक वेळा म्हणजे हे केला, पेन टेकवला, तर इथलं जर आपल्याला जर लाईट दाखवायचं आहे, इथं जर लाईट जर दाखवता नाही आला, ते जर गणलं तर आपल्याला हे पूर्ण पेज, हे शीट पूर्ण फेकून द्यावी लागते. पण आणि पेन्सिलचं वर्क कसं आहे, आपल्याला जर लाईट जर दाखवायचं असलं तर आपण तिथे इरेज करून त्याचं लाईट सोडू शकतो. पण पेनाने असं आहे ते होऊच शकत नाही, शक्यच नाही. ते थोडंसं युनिक आहे आणि खूप हार्ड पण आहे. धन्यवाद सर अनमोल माहितीसाठी. थँक्यू. खूप असं रेखीव काम या चौथ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनमध्ये प्रदर्शनासाठी मांडलेलं आहे. हे आहेत रांगोळीचे पोर्ट्रेट्स. खूप छान असं रेखीव काम. तुम्ही बघू शकता ते एक गालिचा रांगोळी, स्वागत रांगोळी म्हणून एक खूप छान आणि सुंदर रेखाटले.
तुम्ही ते बघू शकताय, मान्य श्री शरदचंद्रजी पवार आणि मान्य श्री आप्पासाहेब पवार यांचं खूप छान असं पोर्ट्रेट रांगोळी इथे सादर केले. सौ मिताली मिलिंद सुर्वे, मुंबई. खूप रेखीव असं काम केलंय. तुम्ही बघू शकता, हे आहे पूर्ण टोटल जे वर्क आहे ते पूर्ण धाग्यामध्ये काम केलंय. खूप छान असं वर्क केलंय. हे आहे कॅनव्हास पेंटिंग. पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण जे धागे असतात आपले कपड्यांना वापरून ते वाले त्याच्यातून हे एवढं खूप छान असं क्रिएटिव्ह वर्क बघायला मिळते आपल्याला. मी मार्करने लिहितो. त्याच्यानंतर पुढे काय अक्षरांच्या पुढे काय, तर त्याच्यासाठी मी काही सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्यासाठी वेगवेगळे माध्यम वापरत असतो. तर मी आज मुद्दामून माध्यम घेऊन आलोय साळुता तेरथुनी, जी तुमच्या घरात असते, तो तुम्ही जे झाडता, तर तो एक खूप छान प्रकारचा टूल होऊ शकतो. आणि त्या टूलने एक वेगळं टेक्स्चर, एक वेगळं लेटर फॉर्म, एक वेगळा फोर्स येऊ शकतो. त्याच्यामुळे मी की दरवेळी काम करताना माध्यम जशी तुम्ही बदलत जाल तसे तुमचे लेटर फॉर्म्स बदलत जातील, तुमचे आकार बदलत जातील, तुमचे अक्षरं बदलत जातील. आणि आपण जे काय लिहितो त्याच्या पलीकडचं एक वेगळं सौंदर्य तुम्हाला अक्षरांच्या मध्ये सापडू शकतंय, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. त्याच्यामुळे मी जे काही काम करतो ते मी ते तुम्हाला दाखवेनच. हे